अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणासाठी वाशिममध्ये मातंग समाजाचा भव्य मोर्चा। अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज वाशिम येथे मातंग समाजाच्या वतीने भव्य मोर्चा व आंदोलन आयोजित करण्यात आले। या आंदोलनात हजारोच्या संख्येने मातंग समाजातील बांधव व भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आले। त्यानंतर पाटणी चौक मार्गे निघालेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केले। पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तत्काळ लागू करण्यात यावे अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। आंदोलनादरम्यान विविध वक्त्यांनी समाजाच्या न्याय हक्कासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली। तसेच सरकारने उपवर्गीकरणाबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही समाज बांधवांनी दिला। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली। आंदोलनादरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संविधानाने दिलेल्या 13% आरक्षणाचं मध्ये उपवर्गीकरण करून उपेक्षित आणि वंचित असलेल्या घटकांना न्याय दिला पाहिजे आणि तशा पद्धतीचे त्या राज्यांना सुप्रीम कोर्टाने मुभा दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांनी या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचं तरतूद करून अंमलबजावणी देखील केलेली आहे। आमची महाराष्ट्र शासनाला विनंती अशी आहे, माननीय देवभाव असू द्या, सरकार असू द्या, की इतर राज्याच्या प्रमाणे महाराष्ट्रामध्ये उपेक्षित 100 वर्ष मागं पडलेला हा जो मातंग समाज आहे याला खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणायचा असेल, न्याय द्यायचा असेल तर या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची अंमलबजावणी तात्काळ येणाऱ्या अधिवेशनामध्ये केली पाहिजे। अशा पद्धतीची आग्रही मागणी करण्यासाठी हा संपूर्ण वाशिम जिल्ह्याचा समाज या ठिकाणी आहे। आम्ही वंचित आहे, आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला संधी मिळाली नाही। संविधानानं सांगितलेली सर्वांना समान संधी, सर्वांना समान न्याय या धर्तीवर आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला संधी न मिळाल्यामुळे साधारणतः 5.5% आरक्षणाची तरतूद न्यायमूर्ती बदल समितीने देखील केलेली आहे। या तारखेला आम्ही 1 महिन्यापासून प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 मोठे 10 मुलासकट सगळ्यांना आम्ही आरक्षणाबद्दल सांगितलेलं आहे। गेल्या 70 वर्षापासून आम्ही आरक्षण मागतो। फडणवीस साहेब, आमचं आरक्षण मंजूर करा। आमच्या इथेही आहेत शिक्षण जास्तीत जास्त शिकलेले मुलं, पण आम्ही दाखवून देत नाही। आम्ही प्रामाणिकपणाने आजवर आम्ही मोर्चे काढले, आंदोलन काढले। आमचा प्रामाणिकपणा तुम्ही आमचा अंत घेऊ नका। आज हे आमची एकजूट झाली आहे। आमच्या आरक्षण आमचं हे एकजूट हे विरोधकांनी आम्हाला जे आवाहन केलं त्यांना तुम्ही सजा द्या। आमच्या बद्दल जे आमच्या पाय टाकते, आमच्या मनात जे काड्या घोषतात त्यांना तुम्ही विरोधकांना सजा द्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या। आम्ही अनेक वर्षापासून मागण्या करतो तुम्हाला। आमची हे एकजूट, आमची हे मातंग समाजाची मागणी पूर्ण करा। जय अण्णा, जय लवजी। साहेब, आमच्या प्रमुख मागण्या आहेत की मातंग समाज गेली अनेक वर्षापासून नोकरी संदर्भात राजकीय समाजात सामाजिक समस्यामध्ये मागे पडलेला आहे। आमची जी लढाई आहे की आमच्या समाजाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे। आमचे जे मोठे बंधू आहेत, जे कोणते आहेत, त्यांना खूप मोठा SC मध्ये फायदा झालेला आहे, परंतु आम्ही मातंग समाज मागे राहिलेला आहे। आम्ही कोणाच्या विरोधात हा मोर्चा नसून शासनाला एकच मागणी करणार आहे की ज्याप्रमाणे SC प्रवर्गामध्ये सर्व जातींना 59 जातींना सामावून घेतलेलं आहे, तसं मातंग समाजाला वेगळं आरक्षण देऊन आमच्या मुलाबाळांचा भविष्याचा विचार केला पाहिजे। यासाठी आम्ही हा संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चा काढत आहोत। 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने